यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। कृष्णेचे पाणी सोलापूरला 17 कोटींचे हे काम तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीतून वाहून जाणारी अतिरिक्त पाणी उजनी धरणात आणण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात झाली आहे। पुणे पाटबंधारे प्रकल्प विभागाच्या वतीने या कामासाठी 4 प्रकारच्या निविदा काढण्यात आल्यात। सांगली जिल्ह्यातील सर्वेक्षण अन्वेषण करून 29 किलोमीटर लांब होणाऱ्या कामाबाबत अंदाजपत्रकासह डीपीआर करण्याबाबत 2,58 लाखांची निविदा काढण्यात आली। तर सातारा जिल्ह्यात 2 वरील प्रकारची कामे करण्यासाठी 3,95,00,000 आणि 4,53,00,000 लाखांच्या 2 निविदा काढण्यात आल्या आहेत। तसेच सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, सांगली, धाराशिव या दुष्काळी जिल्ह्याला हे कृष्णा नदीचे पाणी देण्यासंदर्भात सविस्तर 5,73,00,000 लाखांची देखील निविदा काढण्यात आली आहे। म्हणजेच कृष्णा नदीचे पाणी उजनी धरणात आणण्यासाठी सुमारे 17 कोटी रुपये खर्च करून सध्या प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे। हा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी टेंडर मागवण्यात आले असून 7 सप्टेंबर रोजी हे टेंडर उघडले जाणार आहे। केंद्र सरकारने सोलापूर जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानक अमृत योजनेतून विकसित करण्याचा निर्णय घेतला असून या माध्यमातून सोलापूर रेल्वे विभागाने अमृत स्टेशन योजनेअंतर्गत पंढरपूर, लातूर, वाडी, अक्कलकोट, कुर्डुवाडी आदी विविध ठिकाणी काम करण्यासाठी तब्बल 141 कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत। हे दोन्ही प्रकल्प सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। सोलापुरात आलेल्या आमदारांच्या अंदाज समितीमध्ये महापालिकेचा न्यायालय सफाई घोटाळा चांगलाच गाजला। आयुक्त सचिन ओंबासे यांना धारेवर धरल्यामुळे काल रात्री या प्रकरणातील दोषी प्रभारी नगर अभियंता सारिका अकुलवार यांची परिवहन विभागाकडे केली उचलबांगडी, तर नगर अभियंता विभागाची जबाबदारी नीलकंठ मठपती यांच्याकडे। सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची आज होणार 47वी बोर्ड मीटिंग। आजवर 47 प्रोजेक्टमध्ये खर्च करण्यात आले 1,568 कोटी रुपये। शिल्लक राहिलेले 72 कोटी रुपये महापालिकेकडे करण्यात आले वर्ग। भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण केले तरीही त्यांना पिल्ले कशी झाली, अंदाज समितीने सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात प्रत्येकी 500 नोंदणी करण्याचे दिले टार्गेट। पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ज्यांनी टार्गेट पूर्ण केले त्यांना प्राधान्याने निधी दिला जाणार। 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या विमुक्त भटके दिनानिमित्त सोलापुरात 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान भटक्या विमुक्तांना दाखले देण्यासाठी आयोजित करण्यात आले मेळावे। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांचा पुढाकार। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये। भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956213925। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी सोलापुरात येणार। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन स्वेरी कॉलेजच्या कार्यक्रमाला ते राहणार उपस्थित। पुणे विभागामध्ये पदवीधर मतदारसंघात पुणे जिल्ह्यात 65,264, कोल्हापुरात 91,378, साताऱ्यात 43,370, सांगलीमध्ये 76,709 तर सोलापुरात झाली अवघी 39,407 एवढी सर्वात कमी पदवीधरांची नोंद। वर्षभर सोलापूर अनाकापल्ली या रेल्वेला प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे आता ही रेल्वे नियमित धावणार। सोलापूरहून तिरुपतीला जाण्यासाठी दर शुक्रवारी मिळाली आणखी एक ट्रेन।
धरणातील गाळ मिळणार मोफत. राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातून काढण्यात येणारा गाळ आणि वाळू शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाकडून गाळ काढून जलसाठा पूर्ववत करण्याचे धोरण. लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थींचा समोर आलेला आकडा 100% पडताळलेला आहे. नियमबाह्य पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मात्र पात्र बहिणींना सरकार सत्तेत असेपर्यंत योजनेचा लाभ मिळत राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. पुण्यात भाजप राष्ट्रवादी संघर्ष शिगेला. एनसीपीच्या आणखी एका नगरसेवकाचा निधी काढून घेतला. 12 कोटी निधी काढून घेतला, सुहास टिंगरे यांचा आरोप. पुण्यातील कार्यक्रमामध्ये राहुल गांधींकडून व्हिडिओ शेअर. पुण्यात उद्या राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम. कार्यक्रमासाठी जोरदार वातावरण निर्मिती. राहुल गांधींचे भावी पंतप्रधान म्हणून बॅनरबाजी. पुण्यात नवीन वाहन नोंदणी रखडणार. MH12 क्रमांकाची मालिका संपुष्टात. वाहनधारकांना फटका बसण्याची शक्यता. साखरेचा अतिरिक्त कोठा खुला नसल्याने आश्चर्य. साखरेचे प्रति क्विंटलचे दर 7,000च्या विक्रमी पातळीवर. दर प्रति किलो 70 ते 72च्या घरात. सट्टेबाजांच्या सक्रियतेमुळे साखरेच्या दरात तेजीचा भूकंप. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा. 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता: जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर. व्यावहारिक मराठी येत नसलेल्या राज्यातील 1268 चालकांना नोटीस. 1 महिन्यात चालकांना मराठी शिकण्याची संधी. महिनाभरात मराठी न शिकल्यास बॅच 3 महिन्यांसाठी निलंबित. 30 सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम. महसूल प्रशासनातील 82 अधिकाऱ्यांची पदोन्नती. महसूल प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महसूल प्रशासनातील एकूण 82 अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार. पिंक ई रिक्षाच्या अनुदानात वाढ. योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ. जुन्या लाभार्थ्यांनाही अतिरिक्त 20% लाभ मिळणार. 1 सप्टेंबरपासून ऑटो रिक्षा, टॅक्सीसाठी जादा पैसे मोजावे लागणार. रिक्षाचं भाडं 1 रुपये तर टॅक्सीचं भाडं 2 रुपयांनी वाढणार. मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, विरार, पालघरमध्ये भाववाढ होणार. मुंबईच्या कुर्ला भागात क्रेन घरावर कोसळली. अपघातात 8 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. MPSC लिपिक आणि CTET ची परीक्षा एकाच दिवशी. दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची मोठी अडचण. परीक्षा पुढे ढकलण्याची किंवा वेळेत बदल करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींची केंद्रीय सचिवांसोबत बैठक. म्हणाले, तरुणांशी संवाद साधा. धोरणे बनवताना नव्या कल्पना मिळू शकतील. लिव्ह इन रिलेशनशिपबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. मुलीच्या कुटुंबियांकडून धमक्या मिळाल्यास पोलीस संरक्षण मिळणार. विवाहासारखा समान दर्जा मिळणार. एका नावावर जास्त सिम कार्ड असल्यास आता होणार कारवाई. 9 पेक्षा जास्त सिम कार्ड असल्यास कायदेशीर कारवाई होणार. 24 ऑगस्ट पासून अतिरिक्त सिम ब्लॉक करण्याची प्रक्रिया. ग्रीन कार्ड पात्रता नियमात बदल. अमेरिकेच्या नागरिकत्व आणि स्थलांतर सेवा विभागाकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी. 18 सप्टेंबरपासून अंमलबजावणी.